राज्य सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य असलेली हिंदी भाषा परीक्षा सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली। भाषा संचालनालयाने यापूर्वी 28 जून 2026 रोजी नागपूर, संभाजीनगर, पुणे आणि मुंबई या 4 केंद्रांवर ही परीक्षा घेण्याची घोषणा केली होती। मात्र राज्याच्या प्रशासकीय कामकाजाची मुख्य भाषा मराठी असताना कर्मचाऱ्यांना हिंदी ज्ञानाची परीक्षा देण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न उपस्थित करत काही संघटना आणि नागरिकांनी या निर्णयाला विरोध दर्शविला होता। या पार्श्वभूमीवर सरकारने परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। भविष्यात ही परीक्षा खरंच आवश्यक आहे का, याची सखोल पडताळणीही करण्यात येणार आहे। जर प्रशासनासाठी ही परीक्षा आवश्यक वाटली तर ती पुढे घेतली जाईल, अन्यथा हिंदी परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले। या निर्णयामुळे राज्यातील सरकारी कर्मचारी आणि विविध संघटनांमध्ये चर्चेला उधाण आले आहे।